तर मुलांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये TH असणारे शब्द कसे वाचायचे हे आपण या वाचनाच्या पद्धतीमध्ये शिकणार आहोत। म्हणजे जेव्हा शब्दामध्ये TH येतो तेव्हा त्याचं वाचन कसं करायचं, त्याचा आवाज त्याचबरोबर त्याचं जे उच्चार आहे तो कशा पद्धतीनं करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तर पहा मुलांनो, वाचण्याची पद्धत। TH या अक्षराच्या जोडीचा आवाज टह नसून थ असतो, म्हणून जेव्हा TH ही जोडी शब्दात येते तेव्हा आपण त्याचा आवाज थ असा घेतो, जे की आपण आवाजानुसार शिकलेलो आहोत की बीचा आवाज ब, सीचा क, क स असं। परंतु या ठिकाणी टीचा टन, एचचा ह असा घ्यायचा नाही आवाज आपल्याला, तर त्या ठिकाणी THचा आवाज थ असा घ्यायचा आहे आणि मग आपण वाचणार आहोत। तर आपण एक उदाहरण पाहूया। THIN, THI चा आवाज ची, म्हणजे THचा आवाज थ आणि यांचा आवाज न, तर या ठिकाणी थीन असा उच्चार होतो। म्हणजे THIचा आवाज थी आणि यांचा आवाज न, त्यामुळे THINचा उच्चार होतो थीन। तर पहा मुलांना, आपण काही दुसरे पण शब्द या ठिकाणी पाहूया। MOTH या शब्दाचं वाचन कसं करायचं बघा आता। यमचा म, ओचा ऑ, THचा थ, मग काय झाला उच्चार मॉथ। अशा पद्धतीनं हा जो 4 अक्षरी शब्द आहे तो याचं वाचन असं करायचं आहे। त्यानंतर पहा THIN, पुढं पण तोच शब्द आहे। तर THचा आवाज थ, आयचा आवाज ई, यांचा आवाज न, उच्चार काय होईल थीन। आता पुढं पहा THUMB, या ठिकाणी THचा आवाज थ, यूचा अ, यमचा म, बीचा ब, काय झाला उच्चार थंब। थंब असा उच्चार या ठिकाणी होतो, थंब। नेक्स्ट वर्ड पहा आता TEETH, आता टीचा आवाज ट, ईचा आवाज ई, THचा आवाज थ, काय झाला उच्चार टीथ। नेक्स्ट वर्ड THINK, THचा आवाज थ, आयचा आवाज ई, यांचा आवाज न, केचा आवाज क, उच्चार काय होईल थिंक। तर अशा प्रकारे आपण 4 अक्षरी शब्द जे वाचन करत आहोत यामध्ये TH आल्यानंतर कसं वाचायचं हे आपण अभ्यासत आहोत। तर पुढं पहा मुलांनो, पुढचा शब्द आहे THORN, तर THचा आवाज थ, ओचा ऑ, आरचा र, यांचा न, काय झाला उच्चार थॉर्न। नेक्स्ट वर्ड पहा TOOTH, टीचा ट, डबल ओचा उ, THचा थ, टूथ, असा या शब्दाचा उच्चार होतो। तर अशा प्रकारे आपण जेव्हा शब्दामध्ये TH हे अक्षर येतात तेव्हा त्याचा आवाज टह नसून थ असा होतो आणि हा आवाज घेऊन आपण प्रत्येक शब्द बिनचूक वाचायचा आहे।